आता आमच्या गुरांक माणूस जर नाही मग आम्ही पाठवून देतो जंगलामध्ये आणायला जातो संध्याकाळी, मग त्याला सापडल्यानंतर तो खाणार ना। माणूस भेटला तर त्यांना विचारला म्हणजे शाळेचा, तर ते बोलतात कधी कधी आम्हाला भीमाशंकरला जावं लागतं। एवढा मोठा जनरेटर ह्या गावातील लोकांनी डोक्यावर उचलून आणला, डोक्यावर। म्हणजे अक्षरशः जनरेटरला जर ऐनवेळेस जर डिझेल किंवा पेट्रोल डिझेल मिळालं नाही तर हे लोक त्याच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही दुसरा कुठला पर्याय त्याला वापरतात? जनरेटर आम्ही 28 लोक होतो एका ट्रिपला, त्या दांडके बांधून आम्ही दोन्ही साईडला 1428 लोकांनी 2 दिवस वाहून आणलं गणपती घाटाने। लाडक्या बहिणीला 3-3 हजार देते, इथे आमच्याकडनं काय पैसे। नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपण एका ठिकाणी व्हिजिटला गेलो होतो, ते म्हणजे पदरवाडी। साहजिकच आहे आम्ही जाणार होतो भीमाशंकरला, पण मध्ये आपल्याला एक गाव पाहायला मिळतं, ते खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजेच पदरवाडी। या गावामध्ये हाताच्या बोटांवर मोजता येणार इतकीच फक्त घरं आहेत, म्हणजेच 10 घरे आणि 40 ते 45 लोक। मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेलं खांडस गाव, खांडस गावाच्या पाठीमागूनच एक पायवाट जाते, ती म्हणजे गणेश घाटात म्हणजेच गणपती घाटात। आणि या गणपती घाटातून एक रस्ता जातोय, तो म्हणजे थेट भीमाशंकर। पण भीमाशंकरला पोहोचायच्या अगोदर 2 तास अगोदर आपल्याला एक गाव पाहायला मिळतं, जे आहे पुणे जिल्ह्यातील शेवटचं गाव पदरवाडी। या गावची खासियत सांगायची म्हणायचं तर या गावामध्ये आजपर्यंत एकही सुविधा गव्हर्नमेंटकडून पोहोचलेली नाहीये। तर या गावामध्ये आम्ही व्हिजिटसाठी गेलो होतो आणि इथल्या लोकांची आम्ही मुलाखत घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला। तो ऑलमोस्ट 10 मिनट के बाद हम अब पहुंचने वाले हैं गणपति मंदिर, और इसी मंदिर की वजह से इस रूट को नाम पड़ा है गणपति घाट। तो अभी आपको दिखाते हैं वो मंदिर। तो दोस्तों यहाँ से भी एक रास्ता जाता है और यहाँ से भी एक रास्ता जाता है। यहाँ से जाते हो तो एक छोटा शॉर्टकट है, लेकिन ये थोड़ा रिस्की भी है, तो इस वजह से हम इससे जाना प्रेफर करेंगे। तो गाइज ऑलमोस्ट हमने 20% पैच क्रॉस कर लिया है और यहाँ पे है लोग जो है टिकट मांग रहे हैं। यहाँ पे झगड़ा हो चुका है, कोई बंदा है जो एंट्री फीस नहीं दे रहा था। लाडक्या बहिणीला 3-3 हजार देते, इथे आमच्याकडनं काय पैसे। गव्हर्नमेंटला सांगा तुम्ही अशी भाषा नको वापरू का? तुमच्या आधी पब्लिक गेले, तुमच्यामध्ये ना 100 पब्लिक 50 पब्लिक गेले, So guys, entry महादेव छत्रपति शिवाजी महाराज पार्वती फतेह, हर हर महादेव, महादेव। आपले सगळे आलेत ना? हो आले। तो यहाँ पे इन लोगों ने कुछ टॉयलेट्स भी बनाए इमरजेंसी के लिए। तो यहाँ पे हमारी आगे टीम चल रही है एंड यहाँ पे आप जो नज़ारा देख रहे हो ये है पदरगढ़।
एक दिन यहाँ पे हम ट्रैक के लिए ज़रूर आएंगे, ये भी हमें ट्रैक करना है। खायला काय नाही बाबा माझ्याकडे प्यायला आहे, तुला प्यायला देऊ का पाणी? तो दोस्तों फिलहाल हम पहुंचने वाले हैं पदरवाड़ी, जो खेड़ तालुका में है और पुणे जिले का एक लास्ट गांव है जो इस पहाड़ के नीचे है। इस गांव में बताया जाता है बस 10 घर है और कुछ गिने चुने इंसान। तो दोस्तों यहाँ पे एक घर है, यहाँ पे हम देखते हैं कि जो यहाँ पे लोग रहते हैं इनका एक्चुअली रहनीमान कैसा है और मतलब यहाँ पे शासन की कितनी सारी सेवाएं वो पहुँचती है। एक्चुअली में हम इंटरव्यू लेके देखते हैं, अगर वो इंटरव्यू देते हैं तो। तो दोस्तों यहाँ के जो एक ज्येष्ठ नागरिक है हमको लेके जा रहे हैं गांव में, तो हम वहाँ पे जाके गांव के लोग हैं उनसे बात करेंगे कि एक्चुअली में यहाँ पे सरकार क्या क्या सेवाएं देती है। तो यहाँ पे आप देख सकते हो रास्ता भी नहीं है ठीक से, हम इस तरह से पैदल चल के आए और यहाँ पे आपको सामने वो गांव दिख रहा होगा, तो आगे जाने की कोशिश करते। गावामध्ये नागरिक किती आहेत, म्हणजे लोक किती आहेत? इथं लोकसंख्या 75 होईल, बारीक मोठी हां 75. 75. हा बारीक मोठी. हां बारीक आता मोठी. म्हणजे कमी आहे, आता 40-50 होते, बाकीची वर राहतात. पण म्हणजे इथं आहे तर अजून काही टाकून गेले नाही ते. बरोबर. बाकीची काही शाळेला इकडे तिकडे आहेत आपली बाहेर गावाला. आणि मग शाळा शाळाची गव्हर्नमेंटची आहे ना, तिकडे पाठवून आश्रमला. गव्हर्नमेंटची आहे ना गाडवाडी, तिथे गाडवाडी आहे, इकडे डोंगरपाड्याला आहे, तिकडे पोरं पाठवायची आपली नेऊन. आम्हाला आता एक तिथे खाली माणूस भेटला, तर त्यांना विचारला म्हणजे शाळेचा, तर ते बोलतात कधी कधी आम्हाला भीमाशंकरला जावं लागतं. हा भीमाशंकरला. काही पोरं भीमाशंकरला असतात, काही पुढे असतात, ती लहान आहे ती भीमाशंकरला असतात. बालवाडी अंगणवाडीला कुठे नातेवाईक आहे तिच्याकडे. भीमाशंकरला. हा मग इथून तुम्हाला भीमाशंकर किती म्हणजे पाय एवढं डोंगर पूर्ण पार करायचं. म्हणजे 1 तास तरी जात असेल ना? नाही नाही, दीड तास. दीड तास. आपल्या सगळ्याला समजा दीड तास, पण 15 2-8 तास. बरोबर. माझ्यासारख्याला दोन नाही बस. आणि खाली जायचं म्हणलं तर खूप अवघड असते. शिवाय सर्व वंचित आहे, काय लाईट नाही, सुविधा नाही, कुठली काय नाही. बरोबर. आता गेल्या वर्षी पण भूकंप झाला, तिथे आम्ही तिकडे याला खेळला, अधिवेशन केला, त्याचा पण अजून त्यांनी काही उल्लेख केला नाही. इथे नाही जागा, तिथे नाही जागा, असं चालायचं त्यांचं. मग तुम्हाला बाजार वगैरे? बाजारवर इकडे तळे गेला आपला कशाला कसं आहे तसं इकडे वर तळे गेलं. 7 किलोमीटर जायला. नाही 12 किलोमीटर. 12 किलोमीटर. हा कशाला ते तेवढंच. कशाला जायला? तिथून गेला तर तिथून जायचं, मग तिथून यायचं ना आपल्या इथून यायचं. बरोबर. काही करून देत नाही अजून. ते याच्यावाले येत असतील, नाही तर हा अभयारण्याचे चालू आहे, चालूच आहे. ते चौक वगैरे तिकडे आहे, चालूच आहे. चालूच आहे, आता तिकडे चौकी बांध ती. आता इकडे वरती केला तसं गाड्या बिड्या सर्व चेक होऊन येतात. मग ज्या टायमाला मतदान वगैरे होतो, मग त्या टायमाला तुम्ही मतदान द्यायला कुठे जाता? भीमाशंकरला. जेवढी जायला तेवढी जातात. नाही आता तुम्हाला सांगू का? खेड तालुका आहे. बरोबर. खेड तालुक्यातच यायला लागतं. बरोबर. ते जे काय अधिकारी आहेत ते इथं येतात का त्या टायमाला? चालू गेल्या वर्षापासून आले बरं का बऱ्याचपैकी, पण अजून काही दिवस निर्णय असं तहसीलदार मामलेदार पर्यंत सुरू केले येऊन. काय करू आज करू उद्या करू, आता काल बरोबर येणार होते, पण ते इलेक्शन उठे लागलं तर म्हणलं वेळ नाही आम्हाला अजिबात. आम्हाला घराला जागा देतो, तुम्हाला घराला जागा देतो. चाललंय त्यांचं असं, अजून काही नाही. जाऊन येऊन करू बाबा, नका आम्हाला शेतीचा काय आहे आमच्या नाव, आम्ही करू थोडा जाऊन येऊन. आसरा आम्हाला कुठे पण दिला आम्हाला त्यांनी काय सरकारनं घराला आसरा सुद्धा- देणार आहे. वय बाबा आहे तिथं घरी. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधलं एकदम शेवटचं गाव म्हणजे पदरवाडी, हा शेवटच्या टोकाला एकदम म्हणजे पुणे जिल्ह्यातील एकदम शेवटच्या टोकाला आपण जे गाव आहे पदरवाडी, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि आपल्याला ह्या गावाबद्दल खूप महिन्यापासून वर्षापासून आपल्याला ह्या गावाची आपल्याला माहिती होती, पण प्रत्यक्ष आपण ह्या गावामध्ये आल्यावर आपल्याला नेमकं ह्या गावातील लोकांची काय समस्या आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहेत.
आजही आपण जर ह्या गावाला जर प्रथमदर्शी आपण या ठिकाणी आलो तर शासनाच्या किंवा जनतेच्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी प्राथमिक सुविधा नाही आहेत. आजही हे गाव या सुविधापासून वंचित आहे. आणि आपल्याला या ठिकाणी गावातील काही आपल्याला ज्येष्ठ ग्रामस्थ आपल्या आई आणि गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आपल्याला भेटलेले आहेत. आपण या गावाबद्दल आणि त्यांची नेमकी या गावातील त्यांचे जे कुटुंब कशा प्रकारे ते चालवतात त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि ती माहिती आपण जास्तीत जास्त आपण शासनापर्यंत कशा प्रकारे पोहोचेल त्याबद्दल आपण प्रयत्न करणार आहेत, जेणेकरून शासनाच्या या गावासाठी किंवा या गावातील जे राहणारे रहिवासी आहेत त्यांना विविध प्रकारच्या योजना कशा मिळतील त्यासाठी आपण प्रयत्न करणार. तर मी या ठिकाणी गावातील तुमचं नाव काय काका? तर या ठिकाणी आपल्या गावातील भानुदास काका आपल्याला भेटलेले आहेत. तर आपण या गावाबद्दल त्यांच्याकडून जी काही प्राथमिक माहिती ते आपण जाणून घेणार आहेत. काका, या गावाचं नाव काय? हा, तर या गावाचं नाव भीमाशंकरची पदरवाडी म्हणून या गावाचं नाव आहे. तर या गावामध्ये तुम्ही सांगू शकाल का या गावामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा तुम्हाला शासनाकडून आज रोजी मिळत आहेत? आम्हाला एका संस्थाने आम्हाला छोट्या छोट्या बॅटऱ्या दिल्या, आम्हाला लाईट नाही, रॉकेल भेटत नाही. मग त्याच्यासाठी आम्हाला बॅटऱ्या दिल्या. एक 5 वर्ष झाली, 5 वर्षाची मुदत येते. तेवढी लाईट आम्हाला सौर ऊर्जा दिली, तेवढा आम्हाला मदत झाली. आणि अजूनही कोणतरी तुमच्यासारख्या माणसाने छोटं छोटं दिवं दिलं तर त्याची मुदत संपल्यानंतर ते संपलं. आणि बॅटरी हयात कोणत्या चालव्यात कोणत्या गेल्यात. आणि आम्हाला काय दिल त्याच संस्थेनं भेटण्यावाल्या शेळ्या दिल त्या 5-5, 10-10 शेळ्या दिल त्या. पण त्या आमच्या नशिबाला पाऊस जास्ती आणि त्यांनी काहीतरी आजार आला, डॉक्टर बोलावला, डॉक्टर इथं काय पोचू शकला नाही, मग त्या मेल्या. म्हणजे त्यांचं सांगण्याचा उद्देश असा आहे की आज आपण प्रगतीच्या दिशेने चाललोय, पण ह्या गावामध्ये आज रोजी कोणत्याही प्रकारचा वीज पुरवठा ह्या गावातील व्यक्तींना आज रोजी मिळत नाहीये. तर या गावातील लोक आपल्यासारखे काही दानशूर व्यक्ती असतात, ते या गावातील लोकांना 5 वर्षापूर्वी त्यांनी सौर लाईट म्हणून त्यांना दिलेले होते. आणि काही लोकांच्या घरी आजही सौर लाईट आहेत, काही लोकांच्या घरी आज सौर लाईट बंद असून आजही ते लोक अंधारामध्ये आपलं जीवन जगत असतात आणि त्याबरोबर आपले ते दैनिक दिनचर्या ते करत असतात. तर मला सांगा, तुम्ही दळणासाठी कुठं जातात? जर तुम्हाला दळणासाठी बाबा आम्हाला तुमच्यासारखी एक मोठी संस्था आहे, 15 लाखाचा मोठा जनशील दिला. ते आमच्या लोकांनी खांदा दुखोपर्यंत डोकीवर घरी पोच केला. आणि ती इथं गिरणी बांधली, एक आपला डिझेल वरची गिरणी. त्याच्यात आम्हाला भात भरपूर पिकताय, आम्ही तांदूळ त्याच्यात तयार करू. आणि दळणाची दिली होती, तर दळणाची काही दिवसांनी ती खराब झाले. तर तिला काय राहतो फिटर काही आम्हाला भेटला नाही, येते नाही लोकांना. मग दळण आम्ही डोक्यावर येतो भीमाशंकरला आणि आणतो. म्हणजे खूप इतकी मेहनत आहे लोकांची, म्हणजे जगण्यासाठी हे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात ते धडपड करतायत. आणि या शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या योजना आज त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. तर शासनाला आपली एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर ह्या छोटीशी जी पदरवाडीचे जे ग्रामस्थ आहेत, या गावात एकूण लोक किती असतील, लोकसंख्या किती असेल या गावामध्ये? म्हणजे 40-45 जणांचं हे छोटस एक शांत आणि सुखी असं एक कुटुंब आहे. आणि या लोकांना आजही या गावात सर्वात मोठं म्हणजे दुःखाची गोष्ट म्हणजे या गावातील जे छोटे छोटे असे लहान बालक आहेत, म्हणजे मुलं आहेत, त्यांना शिक्षणासाठी इथून भीमाशंकर किती वेळ लागतो? भीमाशंकर इथून 1.5 तास पूर्ण खडी चढाई आहे. आणि या 1.5 तासाचा प्रवास हे मुलं आपले तो प्रवास करत असतात आणि त्या ठिकाणी ते शाळेची सुविधा त्यांना मिळत असते. आता आपण सांगू शकतो का या मुलांना जर ह्या गावात जर कुठल्या प्रकारची प्राथमिक सुविधा नाही, ना आरोग्य नाही, ना कुठल्या प्रकारचं शिक्षण नाही, अंगणवाडी नाही, बालवाडी नाही, तर सांगा बरं हे मुलं कशा प्रकारे आपलं शिक्षण घेऊ शकतील? याबद्दल खूप आपल्याला खंत वाटते. तर शासनाने लवकरात लवकर ह्या गावाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही मतदानासाठी कुठं जातात? म्हणजे मतदान करण्यासाठी तुम्ही वरती भीमाशंकरला जातात. म्हणजे आज रोजी हे लोक या वाडीत राहतात, पण आज हे लोक हे मतदान करण्यासाठी भीमाशंकरला जातात. म्हणजे बघा, म्हणजे जगण्यासाठी सुद्धा या लोकांची धावपळ आहे. पण कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येतात, पण कुठल्याही प्रकारचा राजकीय व्यक्ती या ठिकाणी येत नाही आणि या लोकांचं कुठलंही ते दुःख समजून घेत नाही. तर आपण लवकरात लवकर चांगले आपण यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि शासनाच्या विविध योजना यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याबद्दल आपण जास्तीत जास्त आपल्या चॅनल मार्फत आपण त्यांना
देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अजून तुम्हाला काही सांगायचे काही? त्या सरांचं नाव काय चौधरी सर. चौधरी. आता चौधरी ते- सरांनी एका संस्थापन आम्हाला गिरंदार ती बाया त्यांचं नाव आहे. हा, ते आता रिटर्न चौधरी, झालं. दत्ताशी काय असं काहीतरी नाव आहे. हा, मी दिले- विसरले दिले. आता त्या तारक माणसाचं. म्हणजे त्यांनी हे तुम्हाला गिरणी इथपर्यंत गिरणी. आणून दिलं. म्हणजे पुण्यातून तुमचं दिलं. खूप मोठं जे कष्टाचं काम होतं ते त्यांनी कमी करून दिलं. म्हणजे 16 ते 15 लाख आम्हाला हा. इथं खर्ची हा, म्हणजे 15-16 आज लाख. परत आम्हाला 12-13 वर्ष झालं हा. आम्ही डोक्यावर का वजी घेऊन गेलो नाही. आमचा जो काही पण त्याला पूर्ण पडलंय, म्हणजे पाहुणे आता झालं त्या ना. पूर्ण पडूनच गेलाय. काहीच राहिलं आता नाही. त्याला आमच्याकडून कुठून पैसे आहे ना, त्याला आम्ही उभा करू कसा, त्याला काय करायचं कसं. आता एवढी मोठी वस्तू तर तेच आम्हाला द्या वाटलाय. तिला जर काय झालं तर आम्हाला डबल डोक्यावर बरोबर, घेऊन बरोबर. वर नंतर म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही लोकच काळजी घेतात आणि देवाला नवस करता की बाबा तू बिघडू नको, तू नाही, असंच राहा असं. चांगलं. तर आम्ही आता ताडपत्रेने गुंडाळून बांधून व्यवस्थित ठेवलं. ठेवलं. मग तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो? म्हणजे पैसा कसा येतो काय नाही, तुम्हाला? पुढे मंत्री पुढे भीमाशंकरला जायची. रस्त्यावर झोपड्या हा. गेल्या. पुढं चिया पाणी कुणी काय पुढे लिंबू पाणी, पुढे चिया पाणी. महिन्याला फक्त 4 सोमवार बाकी येणे मग काय नाही. झालं, मग काहीच नाही. मग म्हणजे आपलं असंच काय. हे लोक म्हणजे गावातील स्थानिक लोक कधी श्रावण महिना येईल आणि कधी आपला थोडा छोटासा आपण धंदा आपण चालू करू, जेणेकरून त्या छोट्याशा थोड्याशा किरकोळ धंद्यामध्ये थोडेफार गुजर करण्यासाठी त्यांना पैसा अडका मिळेल, यासाठी लोक वर्षातील श्रावण महिन्याची वाट पाहतात. म्हणजे बघा किती म्हणजे अवस्था इतकी बिकट अवस्था आहे या गावातील लोकांची आणि त्यांची खूप मोठी एक शोकांतिका पण आपण म्हणू शकतो. या शोकांतिकेमध्ये लवकरात लवकर त्याच्यातून ते बाहेर पडो. आणि असं ऐकलंय की या गावामध्ये एक भूकंप आला होता हा, म्हणे. झालंय ना, झालंय. मोठं झालंय. झालंय ना, दाखवलं तुम्हाला जीव आता ते. धरून वर्ष झोपतो. झालं गड्या पाणी आता पडायला पाणी आलं होऊन का? गेला. हा. तो आता बॅगा काही बसल्या, हा. काही थोड्या पुढे वाढलेल्या होत्या त्या वाढून त्या आता सध्या बसल्यात. म्हणजे दाखवलं तुम्हाला आपल्या भोलेनाथाची कृपा जाऊन देणार नाही असा काही आमचा अनुभव आहे. पण आम्हाला ती लोक उठवणार जे होती त्यांनी काय आम्हाला काही जागा दिला नाही. उठावणार पुनर्वसनाबद्दल देवाच्या बोलून कृपेने आम्ही आहे. मग ह्या गावाचं असं ऐकलं की ह्या गावाचं पुनर्वसन करणार आहे. तर हा, मग तुम्ही चालू आहे. पुनर्वसनासाठी तुम्ही तयार आहेत का? आम्ही तयार आहे, पण आम्हाला जागा देत नाही ना ते. दिला पाहिजे. आम्हाला भीमाशंकरची जागा पाहिजे आम्हाला. पुनर्वसन का नाही आम्हाला नुसतं भीमशंकर ते नाही. हा. आम्हाला भीमशंकरला कुठेतरी घराला आसरा दिला म्हणजे बस. हा, हा. आम्ही म्हातारी माणसाला बा शेती जर केली, आता शेतीशिवाय आमचा काय भागणार नाही. मग आम्ही येऊन जाऊन आमची पोरं येऊन जाऊन शेती करतील. बरं. आम्ही म्हातारी माणसं राहिलो तर मग आमची मुलं बाळा निदान सुरक्षित राहतील ना बरोबर. भीमशंकरला. याच्यासाठी फक्त आम्हाला घराला जागा दिली तरी चालेल. आमचा पुनर्वसन फक्त घरांचा जरी केला ना तरी चालेल. जागा जमीन आमची राहू द्या. आम्ही जरी कधी म्हातारी म्हणतात आली करता तर करतील ना, मुलं काय आमची करू शकते नाही. बरं, शासनाला आपली तेवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर या येथील जे नागरिक आहेत त्यांना आपण भीमाशंकर या ठिकाणी त्यांना जागा दिली म्हणजे त्यांचं ते गुजराण करू शकतील. आणि एवढी त्यांची विनंती सरकारी दरबारी की लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करावं, जेणेकरून ते ह्या ज्या धावपळीच्या जगामध्ये ज्या विकसित देशामध्ये आज या लोकांकडे आज कुठल्याही प्रकारची लाईट नाही, दळणवळणाचं कुठलंही साधन नाही, प्राथमिक कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा नाही, आरोग्य सुविधा नाही. अक्षरशः या ठिकाणी जे त्यांची गुरंढोरं जर आजारी पडले तर त्या ठिकाणी डॉक्टर आपल्याकडे येतो का? नाही, नाही, येऊ शकत नाही. येऊ शकत म्हणजे म्हणून डॉक्टर सुद्धा येऊ शकत नाही. मग तुमच्या गावातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर मग खूप कसं आजारी आहे? पडला. गेल्या वर्षी एक माणूस आजारी पडायला तिथं मरून गेला. अरे बाप. गणपती घाटच्या तिकडेच गेला म्हणून. बघा बघा किती एकदम दुःखद गोष्ट आहे. म्हणजे गावातील एक व्यक्ती आजारी पडला तर त्यांनी उचलून गणपती घाटापर्यंत आपल्याला एक मंदिर लागलं तर त्या ठिकाणी जात जात त्या व्यक्तीचा प्राण म्हणजे गेला. म्हणजे एकदम म्हणजे शोकांतिका झाली. म्हणजे या लोकांनी आपल्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीचे त्यांनी मृत्यू पाहिला. म्हणजे खूप मोठी दुःखद घटना या गावातील लोकांसाठी आहे. तर आपण लवकरात लवकर या गावासाठी गावातील व्यक्तींसाठी आपण काहीतरी रोजगार निर्मिती किंवा कुठली तरी यांना शासनाच्या योजना आपण देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर अजून तुम्हाला काही शासनाला काही माहिती द्यायची असेल, काही तुम्हाला मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही सांगा, म्हणजे आपण तो शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. याची म्हणजे काय हाल दुबार ही झाली नेहमी चालते. हिची सुविधा झाली पाहिजे. बरोबर आहे. काहीतरी उन्हाळ्याला मजुरी उन्हाळ्याला मोलमजुरी पाहिजे. मजुरी कधी उन्हाळा आणि परंपरे हलवूनच गेले ना आम्ही तर. लय हाल. आजपर्यंत काही शासनाचं काय आपल्या हालत नाही. विलाज नाही काय नाही करणार. ना, आलेल्या का दोघे धंदे पण नाही राहिले. झालेली पोरं हाय. 12-15 झालेले पोरं आहेत काय काय. अशी काय 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 मत चालू आहे. प्रयत्न शेवटी आपल्याकडे काय तेवढी माणूस नाही पुढे आपला. शिक्षण घ्यायला पैसा पाहिजे आपल्याकडे मोर मोर जायला. पोरं तशीच बसून आहेत. तर काय गोष्टी आहेत ना. धन्यवाद काका. आम्ही निश्चितच तुमची जी दुःख म्हणजे शोकांतिका आहे ती आम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणार आहेत. कोणी तर आम्हाला इथं मोलमजुरी होत नाही, पण तरुण मुली आहेत, मुलं आहेत, काय तरी मजुरी जर दिली तर ती करीत राहतील ना उन्हाळ्याला थोडीफार बरोबर असं. चालेल आहे. धन्यवाद. हो, हा? धन्यवाद. धन्यवाद.
आपण जाऊया तिथं, ते दाखवू मला. तर या ठिकाणी आपण ह्या लोक जे गिरणी ते गिरणीची आपण या ठिकाणी अवस्था पाहू शकतो. तर अक्षरशः हे जे घर आहे गिरणीचं घर पूर्ण हे भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचं या ठिकाणी ते गिरणीला झाकण्यासाठी कोणताही प्रकारचा इथं पत्र्याचा शेड नाही. म्हणजे आज हे पावसाचं खूप मोठं प्रमाण असल्यामुळे ते असं झाकून ठेवावं लागतं. आणि जर हे बघा पूर्ण भिंत ही पडलेली आपल्याला दिसते, म्हणजे पूर्ण कोसळलेली आहे. आणि गावाच्या ह्या एकतेमध्येच आपल्याला ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. तर खरंच आपण कुठल्या प्रकारची जर मदत होत असेल तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. समोरच या ठिकाणी त्यांची गिरणी आपण ती पाहूया. काहीतरी 2 किलोचं का काय झालंय मोठे जास्ती आहे, 2-2.5 किलो जनरेटर. तर आपल्याला हे जे या गिरणीसाठी या आपण या ठिकाणी पाहू शकतो एवढा मोठा जनरेटर या गावातील लोकांनी डोक्यावर उचलून आणला. डोक्यावर म्हणजे अक्षरशः आपल्याला पाण्याची बाटली आणताना आपल्याला नाकीनं येते. तर हा जनरेटर आपण पाहू शकतो मित्रांनो, एवढा मोठा जनरेटर हा लोकांनी आता कसा उचलून आणला असेल हे ते देव जाणे. आणि त्यावेळीची परिस्थिती कशी असेल आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. एवढा मोठा जनरेटर हे लोकांनी आपल्या मुलांसाठी किंवा स्वतःच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी हा जनरेटर यांनी डोक्यावर आणलाय. आणि बघा ते घरची अवस्था पूर्ण हे बघा आपण पाहू शकतो, पूर्ण घराला तळे पडलेले आहेत. म्हणजे आज रोजी जर खूप मोठ्या प्रमाणात जर पाऊस आला तर पूर्ण भिंत जर कोसळली तर एवढा हा 14 लाखाचा जनरेटर टोटली पूर्ण निकामी होणार आहे. तर आपण यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तो प्रयत्न आपण करणार आहे. आणि आपण जेवढी मदत आपण शासनाकडून मिळेल ते आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो या ठिकाणी जे जनरेटर आहे या जनरेटरला जर ऐनवेळेस जर डिझेल किंवा डिझेल मिळालं नाही तर हे लोक त्याच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही दुसरा कुठला पर्याय त्याला वापरतात? मोठी मोठी त्याला अशा शेंगा येत होत्या, मग त्या कंदीची शेंगा आणून आम्ही फोडून तिथं मशीन आहे तेल गाळायची, त्याच्यात तेल गाळून मोठीच्या तेलासारखा तेल निघायचा, त्याच्यावर चालत होती ती. म्हणजे डिझेल जर नाही भेटलं तर तुम्ही ते तेलावर ते जनरेटर चालवतात. म्हणजे खूप जबरदस्त, म्हणजे खरंच म्हणजे त्यांच्या तंत्रज्ञानाला सुद्धा आपण सलाम करू शकतो. इतकं भारी त्यांनी तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. लवकरच आपण शासनादरबार ही माहिती आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण या लोकांनी त्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या टेक्नॉलॉजीचा प्रॉपर असा त्यांनी वापर केला. यांच्याकडे डिझेल नसतं आणि ते डिझेल म्हणून चक्क एक जंगलातून बिया आणतात आणि त्या बियांचं ते तेल काढतात आणि हेच तेल ते जनरेटरला वापरतात. कोणी सांगतच नाही बाबा, कसं आम्हाला. आता उद्या आहे रक्षाबंधन आणि मी सांगतोय तुम्हाला एक माहिती म्हणून की खाली जेवढी लोक राहतात ना तेवढ्यांना 3-3 हजार रुपयाचं पॅकेज पडले ऑलरेडी. हा, आणि आता मी काल एका महिलेचा फॉर्म भरत होतो तर ते काही त्यांनी ऍक्सेप्ट केला नाही. तर तुम्ही आता ते काही करायला जाल तर तुमचा उगाच वेळ फुकट जाईल असं आहे. बाकी तुमचं 3-3 हजार रुपये पडले. कधी आमचा कधी होईल? 31 ऑगस्ट पर्यंत. जर ज्यांनी भरले होते ना त्यांचं नक्की होणार. आणि तुमचं कसं, तुमचं वय किती? जवळजवळ मला वाटतं 60-65 असेल ना. बरोबर. तुमच्यासाठी ते ज्येष्ठ नागरिक म्हणून ते एक आहे स्कीम. गर्दीला तुम्ही जाऊन तुम्ही सकाळी लवकर जा, रात्री ते वस्तीला थांबा, पण फॉर्म भरून घ्या, लोकांना पैसे पडतात. तर या ठिकाणी जे आपलं पदरवाडी गाव आहे या गावामध्ये आपल्याला काही जंगली प्राण्यांपासून काही धोका वगैरे आहे का? वाघ आहे तर कधी दिसती नाही बाबा. जंगलातले वाघ आम्हाला दिसती नाही, ते जातात रस्त्यानं, जात असेल रानात फिरत तुमचं गुरु डोनर त्यांनी कधी आता आमच्या गुरांकडे माणूस जर नाही आम्ही पाठवून देतो जंगलामध्ये ना, आणायला जातो संध्याकाळी, मग त्याला सापडल्यानंतर तो खाणार ना. असं आजपर्यंत कधी घुसलेला का कधी गावामध्ये? गावामध्ये नाही आले ना. आला तरी साईडने जाणार. बरोबर. तुम्ही इथं दूध वगैरे जे तुमचं गाई गुरांचं निघतं ते कुठं वरती कुठे? आम्हीच खातो, आमच्या गायला लय दूधच ना. जर असल तर मग खवा बनवित्यात आणि तो बी मशांक काय जणांचा तो खवा बनवित्या मलाईसाठी. मलाईसाठी. गावातील पदरवळी गावातील ग्रामस्थांनी जे आपण या ठिकाणी जे जनरेटर पाहतोय ते जनरेटर यांनी कशा प्रकारे या ठिकाणी आणलं ते आपण थोडं जाणून घेऊया. जनरेटर आम्ही 28 लोक होतो एका ट्रिपला, तर त्या दांडके बांधून आम्ही दोन्ही साईडला 14 असे 28 लोकांनी 2 दिवस वाहून आणलं गणपती घाटाने.
नंबर सांगा. संपर्कासाठी आहे ना 75 17 28 22 0. तर यांचं या ठिकाणी भीमाशंकरचा जो रस्ता आहे त्याच्यावर त्यांचा एक छोटासा काकडीचा व्यवसाय आहे. तुमच्या गावात गेलो होतो आम्ही, तिथे बाबा वगैरे सर्व भेटले, चहा वगैरे घेतला. ते बघा. तो दोस्तों जैसे कि आपने वहाँ के हालात देखे, तो वहाँ के हालात हमने अपने कैमरा में कैप्चर करने के बाद हम निकल पड़े हैं अपनी राह पे अगेन. और सच में अगर आप कुछ हेल्प करना चाहते हो इन लोगों की, तो आपको यहाँ पे नंबर दिख रहा होगा, इनको कॉल करो, इनको ज़रूर हेल्प करो. थँक्यू. मित्रांनो, याआधी मी बरेचशा व्हिडिओ अपलोड केले आहेत ज्या हिंदी भाषेमध्ये आहेत. तर मी एक छोटासा प्रयत्न केला की आपण मराठीमध्ये व्हिडिओसुद्धा बनवूया. आणि खरंच जर या गोष्टीवर सपोर्ट दाखवला तर आपण मराठी भाषेमध्येच व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि अशी खूप सारी लोकेशन तुम्हाला दाखवील जिथे खरंच सरकारने पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर आजची व्हिडिओ इथेच संपूया आणि धन्यवाद.